नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वयं लर्निंग पॉईंटमध्ये आपलं स्वागत. राज्यशास्त्र विषयातील आज आपण पाठ क्रमांक 3 अभ्यासणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे राजकीय पक्ष. पहिल्या प्रकरणामध्ये आपण संविधानाची वाटचाल हे समजावून घेतलं. दुसऱ्या प्रकरणामध्ये निवडणूक प्रक्रियेचं स्वरूप समजावून घेतलं. आणि आज आपण जरा राजकारणातच डोकवूया की नक्की राजकीय पक्ष काय काम करतात ते. चालेल ना तुम्हाला? तुम्हालाही राजकारण कळलं पाहिजे. तुम्ही कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार आणि हे पक्ष निर्माण कसे झाले, काय उद्दिष्ट आहेत त्यांचे, काय ध्येय धोरणं ठरवतात आणि कशा पद्धतीने देश चालवतात, हे आज आपण या राजकीय पक्ष या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. आणि तुम्हालाही ते खूप आवडेल. कारण आपल्याला जर कोणी विचारलं की आज आपल्या देशात कोणत्या पक्षाचं सरकार आहे, आपल्या राज्यात कोणत्या पक्षाचं सरकार काम करत आहे, कोणत्या पक्षाचे लीडर कोण आहेत, कोणते पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हटलेले आहेत आणि कोणत्या पक्षांना प्रादेशिक पक्ष म्हणतात, या सगळ्यांची उत्तरं आज तुम्हाला या प्रकरणातून मिळणार आहेत. आणि प्रकरण हे काळजीपूर्वक ऐकायचं आहे. कारण इथे आपण ज्या वर्तमानात राहतो, ह्या वर्तमानातला हा जो काही राजकारणाचा पार्ट आहे, हा आज आपल्याला नक्कीच समजला पाहिजे. कारण देशाची धुरा ही तुमच्या खांद्यावर आहे. आणि मुलांनो, आज तुम्ही या इयत्ता 10वीमध्ये म्हणजेच उद्याची तुम्ही भावी नागरिक आहात. आणि आजच्या भावी नागरिकांना आजचं राजकारण हे समजलंच पाहिजे, पक्षपद्धत समजली पाहिजे आणि राजकीय पक्ष नागरिकांना कसं विश्वासात घेतात आणि कशा पद्धतीने लोकांचं समाधान करत देश चालवतात हे तुम्हाला आज समजेल. तर राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, जनता, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष असतो. मग आपण राजकारणाविषयी जे ऐकतो, जे वाचतो, ते बरेचसे पक्षाशी संबंधित असतं. रोज संध्याकाळच्या बातम्या आपण ऐकायला सुरुवात केली तर त्या बातम्यांमध्ये सुद्धा या राजकीय पक्षाचे लीडर असं म्हणाले, त्या राजकीय पक्षाने असं काम केलं. मग हे जे ऐकता तुम्ही, हे लोकांच्या कल्याणाचे जे काही काम करणारे लोक आहे, यांचं जे अस्तित्व आहे या लोकशाही व्यवस्थांमध्ये, ते कशा पद्धतीचं असतं. लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. सत्ता हवी असते आणि सत्ता हवी असली की आपल्याला राज्यकारभार करता येतो, हे पण तुम्हाला माहिती आहे. म्हणून आजच्या या प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतींची ओळख करून घेऊया. राजकीय पक्ष, वाव, इथे तुम्हाला ह्या चित्रानुसार समजतं आहे की हे काय आहे बरं. हे वेगवेगळ्या पक्षांची बोधचिन्ह आहेत. कारण भारतामध्ये जी लोकशाही शासन पद्धती आहे, यामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत. आता हे वेगवेगळे राजकीय पक्ष का निर्माण झाले असावेत? फॉर एक्झाम्पल, जसं की तुमच्या शाळेत किंवा परिसरात तुम्ही अनेक गट बघतात, संस्था बघतात, कधी संघटना असतात. त्या कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना आपण पाहिले असतील. समजा शेतकरी संघटना असते. मग शेतकऱ्याचं म्हणणं काय असतं की शेतकऱ्याच्या पिकाला सरकारने ठराविक भाव दिलाच पाहिजे. याबाबत राजकीय पक्षातील सर्व सदस्यांचं मत एक असावं लागतं. आता राजकीय पक्ष म्हणजे काय असतं माहिती आहे तुम्हाला? की या लोकांचा एक समूह किंवा गट असतो. त्या समूहात किंवा गटात ते जे लोक असतात ना, त्या सगळ्यांची मतं एकच प्रकारची असतात. म्हणजे समान विचारसरणी असते, त्यांचं उद्दिष्ट समान असतं. अशीच लोक एकत्र येतात आणि ह्या लोकांचा एक गट जो असतो, तो गट म्हणजे राजकीय पक्ष. कारण त्यांची उद्दिष्ट समान, त्यांची ध्येय धोरणं समान असतात, त्यांचे मतं समान असतात आणि म्हणून अशी लोक एकत्र येतात. आणि मग ते काय करतात, राजकीय पक्षात समान राजकीय भूमिका असलेले लोक एकत्र येतात आणि राजकीय प्रश्नांबाबत ते ज्या भूमिका मांडतात त्या समान असतात. राजकीय पक्ष विविध प्रश्नांबाबत आपली भूमिका ठरवत असतात. यालाच पक्षाचं धोरण किंवा कार्यक्रम असंही म्हणतात.
राजकीय पक्षांचे जे धोरण मान्य असणारे किंवा आवडणारे जे लोक असतात ना, ते त्या गटात सामील होतात. म्हणजे ज्या लोकांची मतं, ज्या लोकांची विचारसरणी ज्यांना आवडतात, ते लोक त्या गटात सामील होतात. म्हणजे त्या पक्षाला ते पाठिंबा देतात थोडक्यात. अशा प्रकारे लोक किंवा नागरिक राजकीय पक्षांशी काय होतात? जोडले जातात. मग तो पक्ष आपलासा वाटतो. म्हणजे जे पक्ष म्हणजे त्या पक्षातील लोक जे काम करतात ना, त्याच्यावर आपला विश्वास बसतो. असं लोकशाहीत अनेक राजकीय पक्ष आहेत बरं का. मग इथे तुम्हाला हे मनसेचं इंजिन दिसतंय. इथे शिवसेनेचा धनुष्यबाण दिसतंय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं बोधचिन्ह दिसते, घड्याळ आहे. शेतकरी संघटना, भारिप बहुजन समाज, असे वेगवेगळे पक्ष इथे तुम्हाला दिसत आहे. तर आपण यांची आता इथे ओळख करून घेऊ आणि यांचं कार्य पण बघूया. जेव्हा तुम्ही या समाजामध्ये या संघटना काम करताना बघतात, विविध चळवळींच्या आंदोलनाविषयीही तुम्ही वाचतात. याचा अर्थ असा असतो की समाजात ज्याप्रमाणे गट असतात, संस्था, चळवळी सक्रिय असतात, जसं विद्यार्थी संघटना आहे, शेतकरी संघटना, कामगार संघटना, या संघटना म्हणजे लोकांचा समुदाय, लोकांचा समूह. त्याचप्रमाणे राजकीय पक्षही निवडणुका लढवतात, पुढाकार घेताना आपल्याला त्या दिसतात. तर सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा जो काही दुवा असतो तो म्हणजे कोण? तर राजकीय पक्ष. मग आपण राजकारणाविषयी जे ऐकतो, वाचतो हे बरेचसे पक्षाशी संबंधित असतं. हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेवर येतात, म्हणजे सत्ता स्थापन करण्यासाठी स्पर्धा करतात. ते आपल्याला निवडणुकांच्या मार्फत माहिती आहे की निवडणुकांचं आयोजन करण्यापासून, त्यांचे निकाल जाहीर करण्यापासून, तो उमेदवार घोषित करण्यापासून, त्याचा शपथविधी होईपर्यंत या सगळ्या जे काही घटना असतात या निवडणूक आयोगामध्ये आपण मागच्या प्रकरणामध्ये अभ्यासलेल्या आहेत. तर ह्या उमेदवार घोषित केला म्हणजे तो त्या सत्ता मिळवण्यासाठी तो तिथं काय झाला? लायबल झाला. लोकांनी त्याला मतं दिलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे आणि लोकांच्या वतीने तो प्रतिनिधित्व करायला तयार झालेला आहे. तर ह्या लोकशाही शासन पद्धतीमध्ये आपण प्रतिनिधित्व ही जी संकल्पना आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि प्रस्तुत पाठात आपण या भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची या पद्धतीने इथे ओळख करून घेतोय. समाजातील अन्य संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे बरं का. आता संस्था म्हणजे शिक्षण संस्था आहे, सहकारी संस्था असतात, त्या त्यांचं काम या एकत्रितपणे करत असतात. वेगवेगळ्या उद्देशाने या एकत्र येऊन आपलं कामकाज करतात. संघटना संघटना ही काही ह्या NGOज म्हणजे ज्या काही नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतात त्या NGO. काही राजकीय पक्ष असतात. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनाच असतात बरं का. आधी त्या संघटना असतात, मग त्यांचं रूपांतर हे राजकीय पक्षामध्ये होत असतं. मग त्यांची उद्दिष्ट, कार्यपद्धती मात्र वेगळी असते. या जर सगळ्यांची उद्दिष्ट आणि कार्यपद्धती जर एकच राहिली असती तर मग एवढे पक्ष निर्माण झालेच नसते. कायमचं एकच पक्षाचं जे काही सरकार असतं तेच चाललं असतं, पण असं होत नाही. प्रत्येक व्यक्तीचे मतांमध्ये फरक असतो, त्यांची कार्य करण्याची पद्धत वेगळी असते आणि त्यामुळे अशा प्रकारे हे पक्षपद्धत निर्माण झालेले आहे. तर कार्यपद्धती आणि उद्दिष्ट या पार्श्वभूमीवर आपल्याला असं म्हणता येईल की राजकीय जे काही पक्ष आहे हे राजकीय पक्ष सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचं शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा तो गट असतो. उद्दिष्ट काय असतं की या संघटना जेव्हा निर्माण होतात त्या संघटनांचं प्रतिनिधित्व करणारं, नेतृत्व करणारं कोणीतरी असतं आणि मग या संघटना हळूहळू मूळ धरू लागतात. त्यांचं म्हणणं जे आहे, मागणी जी आहे ती मागणी मान्य करून घेणारा असा त्यांचा एक प्रबळ असा नेता असतो आणि त्या नेत्याला पाठिंबा देत देत या संघटनांचं रूप मोठं होतं. आणि मग या माणसाला सत्ता हवी म्हणजे आपल्या मागण्या पूर्ण करेल असा लोकांचा जेव्हा विश्वास बसायला लागतो तेव्हा त्या
त्या संघटनांचं रूपांतर एका राजकीय पक्षामध्ये होतं आणि हा राजकीय पक्ष एकाला लिडरशिप करायला लावतो, निवडणूक लढवायला उमेदवार घोषित करतात आणि हा उमेदवार निवडून आला की त्याला सत्ता मिळते आणि सत्ता मिळाली की तो आपल्या गटाचे जे काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून घेतो, त्याला ते अधिकार मिळतात. आणि म्हणून या पक्षपद्धतीला आपल्या लोकशाही शासन पद्धतीमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत आणि ते इथे या तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. पहिलं उद्दिष्ट काय असतं माहिती राजकीय पक्षाचं? ती म्हणजे सत्ता मिळवणे. सत्तेसाठी सगळी धडपड असते. आज आपल्या ह्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आपले पंतप्रधान जे आहे तुम्हाला माहितीच आहे, तर नरेंद्र मोदी. तर भारतीय जनता पक्षाचं हे प्रतिनिधित्व करत आहे आणि आपल्या देशाचं पण प्रतिनिधित्व करत आहे. उद्देश काय आहे राजकीय पक्षांचा? सत्ता मिळवणे हा पहिला उद्दिष्ट आहे. राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष हे परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. आणि या वर्षीही तुम्हाला हा अनुभव आला असेल, जेव्हा महाराष्ट्रातलं सरकार स्थापन करण्याची वेळ होती, तर त्यावेळची जर परिस्थिती तुम्ही लक्षात घेतली, गेल्या 15 दिवस म्हणजे ती परिस्थिती जी होती, जी 15 दिवसांचा जो काही स्पॅन होता, याचा जर तुम्ही मुलांना आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची जी पद्धत झाली किंवा जी त्यांनी सरकार निर्माण केलं, ते कोणत्या परिस्थितीतून निर्माण केलं. त्यावेळेस ज्या न्यूज चॅनलवरून वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं म्हणणं होतं ते काय होतं याचा पण तुम्हाला यावेळेस अनुभव आला असेल. मग ही जी स्पर्धा आहे ना, ही स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही आहे, परंतु स्पर्धेचं स्वरूप हे निकोप असावं लागतं. तर हे पहिलं जे काही वैशिष्ट्य आहे ते पहिलं वैशिष्ट्य म्हणजे काय? तर सत्ता मिळवणे. म्हणजे राजकीय पक्षांच्या ठळक वैशिष्ट्यांमधलं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की राजकीय पक्षाला काय हवं आहे? सत्ता हवी आहे. आणि ती सत्ता ही कशातून मिळते? तर ह्या निवडणुकींच्या माध्यमातून मिळते. निवडणुकींच्या माध्यमापर्यंत जाण्यासाठी काय असावं लागतं? तर लोकांचा पाठिंबा असावा लागतो. लोकांचा पाठिंबा असण्यासाठी आधी लोकांचा विश्वास संपादन केलेला असला पाहिजे. म्हणजेच ह्या प्रतिनिधींनी लोकसमूहामध्ये त्यांचा परिचय वाढवलेला असला पाहिजे. लोकांच्या प्रश्नांवर त्यांनी तोडगा काढला पाहिजे. लोकांना विश्वासात घेतलेलं असलं पाहिजे. आणि तेव्हा कुठे त्यांना लोकांचा म्हणजे नागरिकांचा पाठिंबा मिळतो आणि आपल्या उमेदवाराला ते या सत्तेच्या स्पर्धेमध्ये निवडून आणतात आणि सत्ता काबीज करतात. दुसरं वैशिष्ट्य असतं राजकीय पक्षाचं ते म्हणजे विचारसरणीचा आधार. एक प्रबळ अशी विचारसरणी असते. आजही तुम्ही बघितले तर शिवसेनेची विचारप्रणाली एक वेगळी आहे, काँग्रेस पक्षाची वेगळी आहे, भाजप पक्षाची वेगळीच आहे. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नाबाबत पक्षाची एक विशिष्ट अशी भूमिका असते. सार्वजनिक प्रश्न असतो आणि तो या विधानसभेत तुम्ही मांडताना बघितले असेल या वर्षीच्या. मग ते 370चं कलम रद्द करणं असो किंवा आता मध्ये जे काही प्रश्न उपस्थित झाले त्या प्रश्नांच्या बाबत पहिले काय होतं? सार्वजनिक जे प्रश्न आहे म्हणजे सर्व लोकांच्या फायद्याचे, तर त्यावर विशिष्ट पक्षाची एक विचारप्रणाली असते आणि विशिष्ट पक्ष आपली विचारप्रणाली ही सगळ्यांसमोर मांडत असतो. मग ती बरोबर असो चुकीची असो, पण तो मांडत असतो. कारण ते देशाचं प्रतिनिधित्व करणारे लोक असतात आणि लोकांचा ते सर्वतोपरी विचार करतात आणि त्यांच्या प्रणालीतून ते आपली भूमिका स्पष्ट करतात. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असं म्हणतात. जनाधार म्हणजे काय? जनतेचा आधार. आधुनिक काळामध्ये सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणं अवघड झालेलं आहे. म्हणजे आज लोकांना जनाधार जी काही संकल्पना आहे ना ती जरा म्हणजे
कोणाला पाठिंबा द्यावा, सगळ्यांचं कार्य जे आहे ते सारखं दिसतंय. सारखं म्हणजे सर्वजण नागरिकांचाच फायदा व्हावा असे विचारसरणी करणारे असतात. तर निवडणुकीमध्ये बहुमत प्राप्त झालेलं सरकार म्हणजे सत्ताधारी पक्ष म्हणून ते ओळखलं जातं. आणि बहुमत ज्यांना मिळत नाही त्या पक्षांना विरोधी पक्ष असं म्हणतात. तर सत्तेवर आलेल्या पक्षाला आपली ध्येय धोरणं राबवण्याची काय मिळते? संधी मिळत असते. सत्ता प्राप्त करणं, ती टिकवणं हे राजकीय पक्षाचं प्रमुख उद्दिष्ट असतं. म्हणजे जर सत्ता प्राप्त झाली तर ती टिकवता आली पाहिजे. मग टिकवता आली पाहिजे म्हणजेच पुढच्या 5 वर्ष पण त्याच पक्षाचं सरकार असेल. कारण का? त्यांनी मागचे 5 वर्ष लोकांच्या उपयोगाची कामं केली, लोकांचा विश्वास संपादन केला आणि म्हणून पुढच्या 5 वर्षी पण लोकांनी त्यांनाच काय केलेलं आहे? तर पाठिंबा दिलेला आहे. त्यांचे उमेदवार निवडून दिले आणि मग पुन्हा पंतप्रधान झाले. तर सत्ता प्राप्त करणं आणि ती टिकवणं हे राजकीय पक्षाचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी राजकीय पक्ष निवडणुका लढवतात. भारतातील पक्षातील वरिष्ठ नेते उमेदवारांची निवड करतात. उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारीचं तिकीट मिळतं. भारतात राजकीय पक्ष हे चिन्हावरून ओळखले जातात, हे तुम्हालाही माहिती आहे. आहे की नाही? इथे तुम्हाला हे प्रचार माध्यम दिसतं. म्हणजे प्रचार जे आहे हा लोकांचा प्रचार, लोकांनी ज्यांना पाठिंबा देतात मोठ्या संख्येने त्यांचे हे आपल्याला या पक्षाचे जे काही चिन्ह आहे तिथे राजकीय पक्षाचं हे चिन्ह इथे कमळ दिसतंय, पंजा दिसतोय, म्हणजे इथे इंदिरा काँग्रेसचं आहे, हे भारतीय जनता पक्षाचं बोधचिन्ह आहे. यावरून आपल्याला पक्ष ओळखता येतात. राजकीय पक्ष सामान्य जनतेला जवळचे वाटतात. कारण का? कारण रोजच्या जीवनातील समस्या राजकीय पक्षाकडून सोडवल्या जातात. असा कुणाचा विश्वास आहे? लोकांचा विश्वास आहे. लोकांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याचं काम कोण करतं? राजकीय पक्ष करतात आणि त्यामुळेच लोक राजकीय पक्षाला पाठिंबा देतात. अजून पाठिंब्याबरोबरच राजकीय पक्षावर टीका पण करतात. हे पण काही नवीन नाही आहे, ते तुम्हालाही माहिती आहे की काही राजकीय पक्षांवर लोक टीका करतात, चळवळी करतात, प्रसारमाध्यमं, बिगर शासकीय संघटना, अनेक नागरिक पक्षांवर टीका करतात. जगात असे अनेक मोजकेच देश आहे की जिथे राजकीय पक्षच नाही आहे. तर भारतामध्ये राजकीय पक्ष आहेत, पण असे कोणते देश आहेत की तिथे राजकीय पक्ष नाही? माहिती आहे तुम्हाला? जाणून घ्या की जगात असे मोजकेच देश आहे की जिथं राजकीय पक्ष नाहीत. मग त्यामध्ये कतार, ओमान, संयुक्त अरब अमिरात या देशात राजकीय पक्षांवर बंदी आहे आणि भारतात तर राष्ट्रीय पक्ष आहे, प्रादेशिक पक्ष पण आहे. तर मग विचारसरणीचा आधार इथे तुम्हाला समजला. तिसरं वैशिष्ट्य आहे पक्ष कार्यक्रम. आता राजकीय पक्षाचा उदय हा प्रातिनिधिक लोकशाहीशी संबंधित आहे. म्हणून लोकशाहीत प्रतिनिधी निवडण्यासाठी राजकीय पक्षांची भूमिका ही महत्त्वाची असते. मग आता राजकीय पक्ष हे सत्ता मिळवण्याचं साधन आहे. मग प्रत्येक राजकीय पक्षामध्ये नेते असतात, सक्रिय कार्यकर्ते पण असतात आणि मग पक्षाचे पाठीराखे पण असतात किंवा पाठिंबा देणारी लोक, अशी त्यांची रचना असते. मग पक्ष कार्यक्रम म्हणजे काय? ते आपल्या पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम राबवतात आणि लोकांचा विश्वास संपादन करण्याची तयारी करतात. निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षातले जे कार्यकारी मंडळ असतं त्यांचं, म्हणजे जे पाठिंबा देणारे लोक आहे किंवा त्यांचे सक्रिय कार्यकर्ते आहे, ते वेगवेगळ्या समूहात जाऊन आपला पक्ष कसा योग्य आहे हे लोकांना पटवून देतात. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांचे खटाटोप असतात. तसे ते धोरणं पण ठरवतात. वेगवेगळे पक्ष आपली धोरणं, आपले कार्यक्रम जाहीर करतात. जनतेला आपली धोरणं कशी योग्य आहेत हे राजकीय पक्षाकडून प्रचाराच्या आधारे सांगितले जातात. मग समजा आता गणपती उत्सव आहे, वेगवेगळे मोठे मोठे मंडळ असतात, तिथं येणारे प्रचंड लोक असतात, गर्दी करणारे. त्यावेळी सभा संमेलन आयोजित करतात आणि त्या पक्षाचं नेतृत्व करणारा जो काही उमेदवार आहे तो नेतृत्व करणारा उमेदवार आपलं भाषण करतो आणि लोकांना आपलंसं करतो. आणि ह्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून लोकांसाठी काही कार्यक्रम आयोजित करतात आणि त्या कार्यक्रमातून लोकांना फायदा झाला तर लोकांचा त्या पक्षावर विश्वास बसतो. म्हणजे निवडणुकीत बहुमत मिळालं तर राजकीय पक्ष सत्तेवर येतो. मग सत्ता प्राप्त झाल्यावर पक्षाला आपली धोरणं राबवणं शक्य होतं आणि म्हणून या पक्ष कार्यक्रमामध्ये
विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते आणि सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतच असतात. कारण यावेळेस सत्ता नाही मिळाली, पुढच्या वेळेस जरूर मिळेल. त्यासाठी पुन्हा ते या लोकसमुदायामध्ये जात असतात, त्यांचे प्रश्न सोडवत असतात, लोकांना आपलंसं करतात, त्यांच्याशी जवळीक साधतात आणि असे वेगवेगळे पक्ष जे आहे ते पक्ष आपली सत्ता टिकून ठेवण्यासाठी, आपल्या पक्षाची ओळख टिकून ठेवण्यासाठी कार्य करत असतात. पुढचं वैशिष्ट्य आहे सरकार स्थापन करणं. मग सरकार स्थापन करणं हे कुणाला आहे, अधिकार आहे? ज्या राजकीय पक्षाला बहुमत मिळालेलं आहे असेच जे काही पक्ष आहे ते सरकार स्थापन करतं. राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार चालवतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचं असतं. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते काय करतात? विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. म्हणजे सरकार तयार करणं आणि राज्यकारभार चालवणं हे सत्ताधारी पक्षाचं कार्य आहे. सरकार तयार करण्यामध्ये राजकीय पक्षाची महत्त्वाची भूमिका असते. सरकार चालवण्यासाठी राजकीय पक्षच महत्त्वाचे असतात. मग त्यामध्ये जे पक्ष सत्तेवर येतात ते काय करतात बरं? लोकांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या बदल्यात जास्तीत जास्त लोकांकडून पाठिंबा मिळवतात. मागण्यांचं रूपांतर कार्यक्रमात करतात. सत्ताधारी पक्ष त्यांना असलेल्या बहुमताच्या जोरावर कायदे तयार करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की सत्ता मिळवली की कायदे तयार करता येतील. जसं नागरिकत्वचा कायदा आत्ता तो जो केला तो, तर यामध्ये लोकांचा फायदा बघितला जातो. मग जेव्हा सत्ता हातात असते किंवा सत्ताधारी पक्षातले लोक जेव्हा सत्ता मिळते ना तेव्हाच त्यांना त्यांची ध्येय धोरणं राबवता येतात. म्हणजे त्यांच्याकडे तेवढे अधिकार मिळतात. म्हणजेच त्यांनी बहुमताच्या जोरावर ते काय करतात? कायदे तयार करतात आणि त्यांची अंमलबजावणी पण त्यांना करता येते. लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राजकीय पक्षामध्ये स्पर्धा निर्माण होते. जर राजकीय पक्षांनी मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय होईल? पुढच्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार नाही. पण जर त्यांनी या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकांच्या मागण्या पूर्ण केल्या, लोकांचे प्रश्न सोडवले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर काय होतं? पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत पण त्या आत्ताच सत्तेवर असणाऱ्या पक्षाला पुन्हा बहुमत मिळतं. बहुमत मिळालं म्हणजेच लोकांना त्या पक्षाचं केलेलं कार्य जे आहे ते आवडलेलं आहे हे लोक सिद्ध करून देतात आणि मग पक्षाला परत बळकटी येते. म्हणजे राजकीय पक्षांनी मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर पुढच्या निवडणुकीत पराभूत होण्याची सतत त्यांना भीती असते आणि म्हणून राजकीय पक्ष लोकशाही व्यवस्थेला बळकटी आणू शकतात. सरकारची ध्येय धोरणं ठरवल्याबरोबर कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतही राजकीय पक्षांची भूमिका असते. फक्त सत्ताधारीच पक्ष आपला कायदा बदलू शकत नाही किंवा जे अधिकार दिलेले आहे ते फक्त ते काय करतात? त्या अधिकाराचा वापर करून कायदा निर्माण करण्याची, बदलण्याची प्रक्रिया करतात. पण त्यामध्ये सगळ्यांचा आधी त्यांना विश्वास संपादन करावा लागतो. सगळ्या पक्षांच्या प्रतिनिधींचं मत अजमावलं जातं आणि त्यानंतरच ती क्रिया घडते, म्हणजे ते कायदा तयार होतो. पुढचं वैशिष्ट्य आहे शासन आणि जनता यांच्यातील दुवा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे इथे की राजकीय पक्षाला शासन व जनता यांच्यातील दुवा किंवा विरोधी पक्षाला शासन आणि जनता यांच्यातील दुवा पण म्हणतात. राजकीय पक्ष काय करतात? जनतेशी जवळीक साधतात. म्हणजेच काय? जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम करतात, समूहांमध्ये जातात. म्हणून राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या, गाऱ्हाणी कुणापर्यंत पोहोचवतात? त्यांच्या प्रतिनिधींपर्यंत. जे प्रतिनिधी सत्ता चालवतात त्यांच्यापर्यंत, म्हणजेच शासनापर्यंत. मग हे जनतेच्या मागण्या ज्या आहे, गाऱ्हाणी जे आहे, तक्रार जे आहे ती शासनापर्यंत पोहोचण्याचं कार्य राजकीय पक्ष करत असतात. तर शासनामार्फत शासन जे काही पक्ष आहे त्या पक्षांमार्फत आपले धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून त्यांना काय म्हणतात? शासन आणि जनता यांच्यातला दुवा असं म्हणतात. कुणाला? राजकीय पक्षांना.
आणि हेही जाणून घ्या की विरोधी पक्ष म्हणून जे लोक काम करतात, ज्या पक्षाला निवडणुकीमध्ये बहुमत प्राप्त होत नाही, ते पक्ष विरोधी पक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. तर आज जसं काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावतोय, तर विरोधी पक्ष सरकारच्या सत्तेत सत्ताधारी पक्षावर नियमित धोरणावर टीका करण्याचं काम करतात. कारण का? जनतेवर अन्याय होत असेल तर विरोधी पक्ष अशी अन्यायकारक धोरणं रद्द करण्याची मागणी करू शकतात. जनतेच्या हितसंबंधाविरोधी असणाऱ्या धोरणाबाबत विरोधी पक्षाकडून मोर्चे, निदर्शनं केली जातात. मग ते कुठलेही असो, वस्तूच्या किमती वाढल्या तरी पण विरोधी पक्ष जनतेची बाजू घेतो. गॅस असेल, पेट्रोलसारख्या वस्तू असतील, त्यांच्या किमती वाढल्या किंवा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसेल, अशी आंदोलनं केली जातात. यामुळे सरकारवर अंकुश ठेवता येतो. आणि सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम कोण करतं माहिती आहे? विरोधी पक्ष करतो. म्हणजेच विरोधी पक्षाला जनतेचा पहारेकरी असं म्हटलं जातं. कारण ते लोकशाहीचं एक प्रकारे संरक्षण करत असतात. आणि अशी विरोधी पक्षाची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची ठरत असते. जबाबदार सरकार तयार करण्यात राजकीय पक्षांचा महत्त्वाचा वाटा असतो. जसं की आत्ताचं सरकार काम करते ते जबाबदार सरकार आहे. आणि जबाबदारी पत्करून आज सरकार सर्व लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करत आहे, महत्त्वाचं काम करत आहे. सर्वच राजकीय पक्ष जे आहे ते आपापल्या परीने जनतेची सेवा करण्याचं काम करतात. म्हणून राजकीय पक्षांना शासन व जनता यांच्यातील दुवा म्हटलं जातं. भारतातील पक्षपद्धतीचं बदलतं स्वरूप. आज भारतातली जी लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये जे काही राजकीय पक्ष आहे, या राजकीय पक्षांचं सत्ता स्थापन करण्याचं जे स्वरूप आहे ते बदललेलं आहे. तर माहिती काय आहे? तर स्वातंत्र्यानंतरच्या काळात सर्वात प्रभावी, प्रबळ असा एकच पक्ष होता आणि तो म्हणजे काँग्रेस पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होतं. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. आता भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांच्यापासून तर राजीव गांधी पंतप्रधान होते तोपर्यंत या भारतामध्ये या पक्षाची पकड जी ती मजबूत होती. काँग्रेस पक्ष हा प्रभावी आणि प्रबळ पक्ष होता. आणि म्हणून या काळातील पक्षपद्धतीचं वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धत असं केलं जातं. पण नंतर पुढे एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिलं गेलं आणि हे आव्हान काँग्रेसतर पक्षांनी एकत्र येऊन दिलेलं आहे. तर इथे तुम्हाला एक पक्ष पद्धतीचं बदलतं जे स्वरूप आहे, ह्या बदलत्या स्वरूपामध्ये तुम्हाला एक गोष्ट इथे समजली असेल की हे पूर्वीचा जे काही काळ होता, स्वातंत्र्यानंतरच्या बरेच, म्हणजे मी आता तुम्हाला जसं सांगितलं की राजीव गांधी पंतप्रधान होते तोपर्यंतचा काळ, तर इथं हा प्रबळ पक्ष होता. म्हणजे एकच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ होती आणि अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नव्हते. तेव्हा या पक्षपद्धतीला एक पक्ष पद्धत म्हणतात. तर अशी ही एक पक्ष पद्धतही बऱ्याच वर्ष चालली. पण मग पुढे 1977 मध्ये या प्रबळ पक्षाला आव्हान दिलं गेलं आणि हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिलं. त्यानंतर पुढे 1989 मध्ये लोकसभा निवडणुकांनंतर राजकारणात एकाच पक्षाचं वर्चस्व असणं ही बाब संपुष्टात आली. हे कधी बदललं? तर 1989 मध्ये. तर हा प्रदीर्घ काळ सत्तेवर असणारा काँग्रेस पक्षाचं इथे सरकार जे आहे ते सरकारचं वर्चस्व इथे संपुष्टात आलं 1989 मध्ये. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र आले आणि आघाडीचं शासन स्थापन केलं. तर आघाडीचं शासन म्हणजे जेव्हा एकाच पक्षाला बहुमत मिळत नाही, तेव्हा अनेक जे काही पक्ष आहे त्यांची जी सदस्य संख्या आहे ते एकत्रितपणे येतात आणि सरकार स्थापन करतात. त्याला आघाडीचं सरकार असं म्हणतात. मग आघाडीचं सरकार किंवा युतीचं सरकार असंही त्याला म्हणतात. जेव्हा एका पक्षाला सरकार बनवण्यासाठी आवश्यक बहुमत मिळत नाही, तेव्हा 2 किंवा त्यापेक्षा अधिक पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. त्याला आघाडीचं किंवा युतीचं सरकार असं म्हणतात. आणि आघाडीला लोकसभेत 50% सदस्यांचा पाठिंबा म्हणजे साधं बहुमत मिळवावं लागतं. असं 1996 मध्ये सत्तेवर राहिलेले आघाडी सरकार बहुमत न मिळाल्यामुळे 13 दिवसच टिकलं होतं आणि मग पुढे 1989 मध्ये
असं अनेक पक्षांनी एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. आघाडीचं सरकार, जसं आज महाराष्ट्रामध्ये सरकार आहे ते सुद्धा कसं आहे, अनेक पक्ष एकत्र आले, त्यांनी आपली सदस्य संख्या पूर्ण केली आणि महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलेलं आहे. तसं आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघी पक्षांनी केलं. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने नंतर खोटा ठरवला. आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये स्थिरावलेली आहे. म्हणजे आघाडीचं सरकारही पूर्ण 5 वर्ष सरकार चालवू शकतं. त्यामध्ये जर मतांतर झाली तर सरकार जे काही बनलेलं आहे आघाडीचं सरकार, त्यामध्ये जे काही पक्ष आहेत एकत्र आलेले, त्या पक्षांमध्ये जर विचारसरणी जुळली नाही आणि त्यांनी जर आपला पाठिंबा काढून घेतला तर सरकार कोलमडतं. पण आता तोही जो काही लोकांचा विश्वास मिळवलेला आहे आघाडीच्या शासनाने, तोही या भारताच्या राजकारणामध्ये ती गोष्टसुद्धा काय झालेली आहे, स्थिरावलेली आहे. तर इथं आपण एकपक्ष पद्धत, द्विपक्ष पद्धत आणि बहुपक्ष पद्धत म्हणजे काय बरं हे समजून घेऊया. एकाच राजकीय पक्षाच्या हाती जेव्हा सत्ता दीर्घकाळ असते तेव्हा त्याला काय म्हणतात, एकपक्ष पद्धत, जी 1947 पासून तर 1989 पर्यंत होती. म्हणजे काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. राजकारणात 2 राजकीय पक्ष जेव्हा प्रभावी असतात आणि आलटून पालटून या 2च राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते तेव्हा ती शासन पद्धती द्विपक्ष पद्धत असते. आणि काही वेळेस अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचाच कमी अधिक प्रमाणामध्ये राजकीय प्रभाव असतो. असे जेव्हा पक्ष एकत्र येतात आणि सरकार स्थापन करतात त्याला बहुपक्ष पद्धत असं म्हणतात. म्हणजे एक पक्ष म्हणजे सतत एकच पक्षाचा वर्चस्व असणं, 2 पक्षांचं वर्चस्व म्हणजे 2च पक्ष प्रभावी असतात, आलटून पालटून सरकार बनवतात, आणि तिसरं म्हणजे बहुपक्ष पद्धत म्हणजे अनेक वेगवेगळ्या पक्षांचे लोक एकत्र येतात आणि सरकार स्थापन करतात, त्याला बहुपक्ष पद्धत असं म्हटलं जातं. तर मुलांनो, आपण आज इथे फक्त या राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्य बघितली आणि त्यांचे काही कार्यपद्धती बघितली. तर या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या थोड्याफार प्रमाणात का होईना हे राजकारण इथे कळलं आणि या सद्यस्थितीचाही तुम्ही कायम आढावा घेत राहा. त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट वाटेल आणि इंटरेस्ट वाटलाच पाहिजे, कारण तुम्ही उद्याचे भावी नागरिक होणार आहात. तर तुम्हाला हे राजकारण कळलं पाहिजे. आणि म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या पार्ट 2 मध्ये या राजकीय पक्षामध्ये राजकीय पक्ष कोणकोणते आणि ते कसे स्थापन झाले आणि त्यांचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर दुसरा व्हिडिओ ऐकण्यासाठीही तेवढेच उत्सुक राहा. पहिला व्हिडिओ ऐकला की टेक्स्टबुकमधलं प्रकरण क्रमांक 3 नक्की वाचा आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. चालेल? चला तर मग वाचायला सुरुवात करा. प्रकरण क्रमांक 3 राजकीय पक्ष. थँक्यू. बाय बाय.